दोन संस्था विकासाचं काम करते, एक नागपूर महानगरपालिका आणि दुसरं नागपूर सुधार प्रन्यास। आमचे देवाभाऊ असतील, आमचे देवेंद्र असतील मुख्यमंत्री होते तेव्हा नागपूर सुधार प्रन्यास त्यांनी बरखास्त केलं होतं, पण दुर्दैवाने 19 नंतर 2.5 वर्ष जे सरकार महाआघाडीचं इथे आलं त्यांनी परत एकदा ही NIT जिवंत केली आणि या नागपूर शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास व्हायला लागला। चुकीच्या पद्धतीने कोणालाही विकासाकरता जागा देणे, पीयूच्या लँड देणे, बगीचे देणे असे अनेक चुकीचे प्रकार त्या NITतनं झाले होते। या संदर्भात नागपूर महानगरपालिकेत जेव्हा आपण आपलं घर बांधताना जे शुल्क भरतो ते वेगळं आहे, NIT जे शुल्क भरतो ते वेगळं आहे, त्यामुळे अशा याच्यात नागपूर शहरातल्या नागरिकांची परवड होते आहे, त्यांना त्रास होतो आहे। या माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून मी सरकारकडे एक विनंती करतोय, एक मागणी करतोय नागपुरात अधिवेशन सुरू असल्यामुळे की NIT सारखी संस्था ही तात्काळ या सरकारने बरखास्त करावी आणि जसं MMRD आहे, जसं NMRD आहे त्या धर्तीवर नागपूर शहराच्या बाहेर 25 किलोमीटर पर्यंत जो काही विकास करायचा तो NIT कडे NMRD कडे सोपवावा आणि या शहरातनं NIT सारखी संस्था बरखास्त करावी अशी विनंती करतो। आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करण्याकरता संधी दिली, या अभिभाषणाचं मी अभिनंदन करतो। बसतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।